हा सामना 4 षटकाचा राहील. ओपनर फलंदाज अक्षय बोडरे आणि नॉन स्ट्राईकला येतो निनाद पवार. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो स्वप्नील. स्वप्नीलचा सामना करण्यासाठी तयार आहे तो निनाद. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक टाकतोय तो स्वप्नील. स्वप्नीलचा सामना करण्यासाठी तयार आहे तो निनाद. बघूया निनाद आपल्या संघासाठी काय करतोय तो. आता सामना जो सुरू आहे तो मेंढापूर वर्सेस निमगाव. स्वप्नील आपल्या बॉलिंगवर कर आणि बघूया निनाद काय करतोय. आणि निनाद सुंदर असा षटकार मारलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पहिला चेंडू पहिला षटकार मारून प्रेक्षकांमध्ये चेंडू लगेच टाकून बाहेर गेलेला चेंडू मैदानात पाठवायचा आहे. फोर व्हीलर थोडीशी मागं घ्या, आपली काच फुटेल. दक्षता घ्यायची आहे, गाड्या थोड्याशा मागं लावून घ्यायच्या आहेत. चेंडू मैदानात आलेला आहे. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे ती 6. एक चेंडू 6. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक टाकतोय स्वप्नीलचा सामना करण्यासाठी पुन्हा तयार आहे तो. आणि पुन्हा उंचावून मारलेला चेंडू बघूया 6. दुसरा चेंडू आणि दुसरा षटकार. धावसंख्येत भर पडते ती 12. वैयक्तिक पहिला स्वप्नाचा सामना करते परंतु निनाद मारलेला समोर मारलेला शेवट चेंडू बघूया सीमा षटकार. सलग 3 षटकार मारलेले आहेत निनादने. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते केसीसीच्या मैदानावर. धावसंख्या झालेली आहे ती 18. वैयक्तिक पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे ती 18. सलग 3 षटकार मारलेले आहेत. निनादनं सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं फेटा बांधायला कोणाला असतं त्यांनी संपर्क साधायचा स्टेजवर. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक तो स्वप्नीलचा सामना करण्यासाठी तयार आहे निनादनं उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. चौथा चेंडू चाला आणि बॉलला समजू शकला नाही. धावसंख्या आहे ती 18. पहिलं षटक सुरू आहे. ओके, धन्यवाद. शुभम तोरणे आमच्या संजू भाऊचा फेटा बांधून या ठिकाणी सन्मान करतायत. बड्डे बॉयचा. स्वप्नीलचा सामना करी निनादने मुंद मारलेला फेट चेंडू बघूया आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्येत भर पडते ती 19. बरोबर 19. पहिलं षटक. पहिलं शतक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 19. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक टाकण्यासाठी येतोय. गोलंदाजचं नाव काय? गोलंदाज खडके नाव काय? महेश पवार. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी तयार आहे तो महेश पवार. आणि महेश पवारच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे तो निनाद. महेश वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय महेशचा सामना करत तयार आहे निनाद. बघूया निनादची सुंदर अशी बॅटिंग पर्यंत झाले. उंचावर मारला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्येत भर पडते ते षटकार 25. दुसरं शतक सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे ते 25. चेंडू आला मैदानात. नवीन द्यावं लागतंय चेंडू बघा.
महाग गेलाय, बरोबर आहे, जाळीच्या पाठीमागे गेलाय. चला आता असू दे, येऊ द्या खेळाडू, आत या खेळाडू, खेळाडू आत या तुम्ही. चेंडू दुसरा दिलाय तोपर्यंत चालते. ओके, वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं जग टाकण्यासाठी तो महेश महेशचा सामना करायचा तयार आहे. तो निनाद बघा, निनाद आपल्या चेंडूतून सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे, उंचावून जेल आहे बघा, जेल होतोय का, आणि तेवढा सुंदरतेने जेल सुटलेला आहे आणि जीवन वाचलेलं आहे. बघूया जीवदानाचा कितपर्यंत फायदा घेतोय तो निनाद. अक्षय बोधरे, दुसरे षटक सुरू आहे. अक्षय बोधरे महेशचा सामना करण्यासाठी तयार आहेत. बघूया, आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, कोणती धाव नाही, धाव संख्या आहे ती 26. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक. महेशचा सामना करण्यासाठी तयार आहे. बघूया निमगावचा फलंदाज आणि बॉलला समजू शकला नाही. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते महेशकडून, सुंदर अशी गोलंदाजी. षटकार मारलेला आहे, चेंडू सरळ समालोचन कक्षामध्ये आलेला आहे. तेवढं सुंदर असं आलाय बॉल, मैदानात आलेला आहे. जुना तो घ्या, जुना बॉल आलाय आणि धाव संख्या झालेली ते 32. आणि बघूया तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. केसीसीचा बुलंद आवाज, संजय धोत्रे यांचा बर्थडे सर्व मित्र परिवार आणि केसीसीच्या वतीनं होतोय. या ठिकाणी रियाज बागवानचे आगमन झालेलं आहे. क्लासमेट आहेत दोघं, ह्याच मैदानात शिकलेत, ह्या शाळेत शिकलेले आहेत. रामभाऊ जोशीचे विद्यार्थी आहेत संजय धोत्रे. केसीसी गाजवलेले आहेत त्यांनी बरेच दिवस, आज सामना समितीमध्ये आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 63 टाकण्यासाठी आलेला आहे संकेत पवारचा सामना करण्यासाठी तयार आहे तो निनादचं उत्कृष्ट असे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेले आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 63 षटक घेऊन आलाय तो. बघूया निनाद काय करतो, आणि बॉलला समजू शकला नाही, कोणतीही धाव नाही, धाव संख्या आहे ती 32. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 63 षटक लागतोय गोलंदाज संकेतचा सामना करण्यासाठी तयार आहे तो निनाद. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते संकेतची, आणि संकेतचा सामना पुन्हा निनाद तयार आहे. बघूया उंचावून मारला चेंडू, जेल होतोय का पाहूया. आणि झेलबाद झालेला आहे. पहिला धक्का निमगाव संघाला. उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळाले, षटकार पाहायला मिळाले मैदानात केसीसीच्या ग्राउंडवर. उत्कृष्ट अशी फलंदाजी केसीसीच्या मैदानावर केलेली आहे निमगाव संघाकडून. पहिला धक्का बसतोय तो निमगाव संघाला निनादच्या स्वरूपात. निनादची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज मैदानात संतोष मगर. निमगावचा फलंदाज संतोष मगर केसीसीच्या मैदानात आपल्या संघासाठी निमगावसाठी आलेला तो संतोष मगर, आणि सामना करतोय आणि बॉलला
समजू शकला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वांनी आमचे मित्र परममित्र वर्गमित्र संजय धोत्रे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हॅपी बर्थडे संजू भाऊ. केसीसीच्या वतीनं आणि रामभाऊ जोशीच्या मैदानात आपला या ठिकाणी बर्थडे होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. चला गोलंदाज सामना करण्यासाठी तयार आहे. उंचावर मारलेला स्टेटला चेंडू पाहूया क्षेत्ररक्षण होतोय का. आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण एकाच धावावर समाधान आम्हाला लागते. धावसंख्येत भर पडते ते 33. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिथं षटक टाकतोय तो संकेत. 4 षटकात सामना. संकेतचा सामना करण्यासाठी तयार आहे तो अक्षय बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि संकेत तितकर गोलंदाजी करतोय आणि फुलटा चेंडू होता. बघूया आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6. धाव संख्येत भर पडते ते 39. कृपया विनंती आहे ती 4 व्हीलर थोडीशी मागे घ्या. आपली काच फुटेल. षटक धावसंख्या झालेली ती 39. तिसरं षटक सुरू आहे. या ठिकाणी सुंदर असे षटकार पाहायला मिळत आहेत निमगाव संघाकडून. संकेत सामना करण्यासाठी तयार आहे तो अक्षयनं तेवढा सुंदर चेंडू मारलेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावेसाठी संघाच्या धावसंख्येत भर पडते ते 45. धावसंख्येत भर पडते ते 45. तिसरं षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 45. या ठिकाणी संजू भाऊचा वाढदिवस चालू आहे. बॉल चेंडू आत टाकायचा आहे. चेंडू का दोना देऊ. दुसरा द्या. चला ACC 1997च्या वतीनं शुभेच्छा आहेत तुम्हाला. आदिनाथ देशमुख मित्र परिवाराच्या वतीनं शुभेच्छा आहेत. चला वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेला नवीन गोलंदाज आतिशचा सामना करण्यासाठी तयार आहे तो. आणि चेंडू तेवढाच नो बॉलचा इशारा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 46. वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. आणि बघूया वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवट षटक टाकण्यासाठी आलेला आहे गोलंदाजाने त्याचा सामना करतोय. बघूया धावसंख्या झालेली आहे. बॉलला समजू शकला नाही. तेवढं सुंदर विकेट कट आउट झालेला आहे. दुसरा धक्का. धावसंख्या झालेली ती 51. शेवटचं शतक सुरू आहे.
आतीचा सामना करतोय, बॉलला समजू शकला नाही, कोणतेही धाव नाही. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळत आहे. चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या ती 51. शेवटचे उर्वरित 2 चेंडूमध्ये बघूया काय होतंय ते. जीवाचा जिवलग असा असणारा कमलाकर आपल्या मालकाला वाढदिवस करतोय. फार जीव आहे कमलाकरचा संजय धोत्रेवर. आणि शेवटचा चेंडू, धावसंख्या आहे ती 51. उत्कृष्ट गोलंदाजी केलेले स्वप्नीलने, आतिशने सॉरी, आतीचा सामना करण्यासाठी तयार आहे तो अक्षय. बघूया शेवटच्या चेंडूत काय कमाल करतो आपल्या संघासाठी, निमगावसाठी. आणि बॉल तेवढा सुंदरतेने बघूया, नो बॉलचा इशारा. धावसंख्येत भर पडते इथे. नो बॉल. किती झाले धावसंख्या? 52. शेवटचा चेंडू 52 धावा. शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली ती 52. आणि तेवढ्या सुंदरतेने खेळून काढल्या चेंडू, आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. धावसंख्येत भर पडती. नो बॉल सॉरी, नो बॉल आणि 4, एकूण 5 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 57. शेवटचा चेंडू आहे, आणि हा शेवटचा चेंडू फार महागात पडलेला आहे. बघूया, पुन्हा उंचावून मारलेला चेंडू, आणि सीमारेषेच्या बाहेर 6 धावासाठी. धावसंख्या 63. जिंकण्यासाठी 64 धावांची आवश्यकता आहे मेंढापूर संघाला. निमगाव संघानं 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मेंढापूर संघासाठी. शेवटचा चेंडू महागात पडलेला आहे. जिंकण्यासाठी मेंढापूरला 64 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट फटकेबाजी निमगाव संघाकडून पाहायला मिळाली. भव्य असं क्रिकेट स्पर्धेचं मैदान, आणि आता चालू असणारा सामना. चेंडूत किती धावा? 65. 24 चेंडूत 65 धावा ना. जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 64 धावांचं लक्ष मेंढापूर संघाला. 24 चेंडू. दवाजीचा बड्डे बॉय संघ फोटो काढा. पंच मेंढापूर संघाला 24 चेंडू 64 धावांचं लक्ष. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे निमगाव संघानं. नाही पिले मी. मेंढापूर संघाचे ओपनर जोडी मैदानात आलेले आतिश आणि संकेत. निमगाव संघाने ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक करण्यासाठी आलेला आहे तो गोलंदाज
आनंद स्ट्राईकला येतो आतिश, नॉन स्ट्राईकला येतो संकेत ना, संकेत आतिश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला तो संकेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी नेमगाव संघाचा गोलंदाज मैदानात आलेला आहे. त्यांचं पहिला चेंडू आणि तेवढ्या सुंदरतेने खेळून काढलेला चेंडू बघूया. 4 धावेसाठी उत्कृष्ट फलंदाजी मेंढापूर संघाकडून सुरुवात होते. पहिला चेंडू आणि 4 धावा. बॉल उडकून द्यायचा आहे जुळे बंधू पूर्वत. चेंडू मैदानात टाकायचा आहे आपण. पहिला चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 4. जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष आहे. आणखीन 23 चेंडू आणि 60 धावा. मेंढापूर वर्सेस निमगाव, सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. फटकेबाजी झालेली आहे. दुसरा चेंडू मैदानात टाकायचा आहे. अंपर साहेब द्या दुसरा, जाऊ द्या तोपर्यंत, चालू करा. पंच अंधार आहे, देऊन टाका चेंडू. घ्या गोलंदाज चेंडू घ्या. नवीन जुनाच आहे, नवीन आहे सॉरी. हां एकच बॉल झाला त्यामुळे काय अडचण नाही. निमगाव वर्सेस मेंढापूर. पहिल्या चेंडू मध्ये चौकार मारला नाही. ओके, सामना सुरू होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक टाकतोय तो निमगाव संघाचा गोलंदाज. आणि त्याचा सामना करत आहे तेवढ्याच सुंदरतेने बघा बॉलला समजू शकला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी. धावसंख्या आहे ती 4. पहिलं शतक सुरू आहे. धावसंख्या 4. आनंदचा सामना करते तो संकेत. बघूया संकेतचा आणि आतिश जेल बाद झालेला आहे. पहिला धक्का मेंढापूर संघाला आतिशच्या स्वरूपात. 5 धावा, 1 फलंदाज बाद. मेंढापूर संघाला बसलेला पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानात जातोय प्रदीप. पहिलं शतक सुरू आहे. धावसंख्या आहे ती 5. जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष आहे. प्रदीप आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय पाहूया. आणि त्याला रोखण्यासाठी नेमगाव संघाचा गोलंदाज आनंद. आणि आनंदचा सामना करण्यासाठी तयार आहे तो प्रदीप. वैयक्तिक पहिलं प्रदीप. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो आनंद. बॉलिंग मार्कवर आणि प्रदीप बघूया आपल्या संघासाठी काय फलंदाजी करतोय. आणि उंचावून मारला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी. धावसंख्येत भर पडते ती 11. पहिलं शतक सुरू आहे. धावसंख्या ती 11. धन्यवाद सचिन अंकल. 10-1 गडी बाद अशी धावसंख्या धावपलकावर आहे. दुरुस्ती करूया आपण. प्रदीप देशमुख 6 धावांवरती 2 चेंडूचा सामना केल्यानंतर संकेत आणि प्रदीपची जोडी मैदानात आहे. तर आतिश बाद झालेले खेळाडू. जबरदस्त चेंडू. एक लेईंग बॉल वर टप्पा आणि थोडासा किंचित खाली राहिला उजव्या एसटीच्या बाहेरून. ट्रॅव्हल करत चेंडू. दरम्यान 18 चेंडू 54.
असं समीकरण यापुढे. इथे पराभूत संघाला मात्र या ठिकाणी थांबावं लागेल. विजेत्या संघाला परत एकदा आणि टीम शिरूर बरोबर या ठिकाणी खेळावं लागेल. आता परत एकदा एवढ्यासाठी की शिरूर बरोबर दोन्ही टीम खेळलेली आहे आणि शिरूर मात्र दोन्ही वेळेस त्या ठिकाणी जिंकलेली आहे. म्हणजे या ठिकाणी इथं जिंकलेल्या संघाला प्री क्वार्टर फायनल सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरूर संघावर खेळायला लागेल. हेलिकॉप्टर मात्र या ठिकाणी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दरम्यान शुभम तोरणेद्वारा सुंदर फिल्डिंग. धावसंख्या 11, एक गडी बाद. हो चेंडू दूर आणि निश्चित प्रदीपचा थोडासा अंदाज चुकीचा राहिला. बॅट आणि चेंडूमध्ये बराचसा गॅप राहिला. टार्गेटवरती निशाणा साधायचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्रॉस बॅटनं अगदी एक क्रॉस द लाईन मारायचा प्रयत्न. एक धाव अवेलेबल होती. 62 इकडे बाद. जिंकायचं लक्ष 64. 12 इकडे बाद म्हणूया. जिंकायचं लक्ष 64. षटक क्रमांक दुसरा चाललंय. 2 चेंडूचा खेळ बाकी. 12 धावा केवळ धावफलकावरती. अक्षय इंटू मिस्टर संकेत आणि हा डॉट बॉल. आणि निश्चित ही जी गोलंदाजी चाललेली आहे ती मात्र टीम मेंढापूरच्या साठी चांगले संकेत नक्कीच नाहीये. मेंढापूर अजिंक्य स्पोर्ट्स मेंढापूर. आहा मागच्या चेंडूची काहीशी नक्कीच पुनरावृत्ती. षटकाची समाप्ती दुसऱ्या. 2 षटकानंतर 6च्या सरासरीनं 12. आता राहिलेल्या 12 चेंडूमध्ये जिंकायला गरजेचे आहेत. या ठिकाणी धावा 52. 52. 12 चेंडूत 52. खेळ मात्र फलंदाजाला करावा लागेल अगदी A1 नंबर 1. लुटावे लागतील रन ही रन. मात्र सोपी गोष्ट नक्कीच नाही ती. द कॅप्टन अब्बी खराडे षटक क्रमांक 3 या ठिकाणी घेऊन आलाय. आणि प्रदीप साठी चेंडू होता. लेग कटर टाकायचा प्रयत्न केला. चेंडू नीट समजला नाही, कळला नाही. अँगल चेंज झाला. प्रदीप देशमुख मागील एक 5-7 वर्षाचा गॅप टेनिस क्रिकेटमध्ये प्रदीप देशमुखच्या बॅटिंगमध्ये खेळामध्ये. हो हवेत आहे चेंडू तिथं आणि हा मात्र निश्चित टॉपेज घेऊन हातामध्ये शॉर्ट बॅकफुट पॉइंटला आनंद. सुंदर कॅच पकडलाय प्रदीप देशमुख ज्याच्याकडून अपेक्षा असा बॅट्समॅन या ठिकाणी बाद झेल बाद. 12 वरती दुसरा धक्का. हो दूर ठेवायचा प्रयत्न, अजून बाहेर काढायचा प्रयत्न होता या चेंडूला. बॅट चालली, टॉपेज लागला आणि धक्का बसला दुसरा. प्रदीप देशमुख एक वेगळी ॲबिलिटी, वेगळी क्वालिटी असलेला खेळाडू. मात्र थोडस नोकरी सर्व्हिस आणि त्याच्यानंतर अगदी शेतीबाडी या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागल्या. त्यामुळे क्रिकेटकडे या ठिकाणी इच्छा असूनही लक्ष देता नाही आलं. अन्यथा निश्चितच हा मोठा खेळाडू आज घडीला आपण पाहिला असता. एक मोठं रेकॉर्ड या खेळाडूनं बनवलं असतं जर यानं 100% क्रिकेटसाठी वेळ दिला असता तर. मात्र घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या ठिकाणी पुढे येताना जाताना हा खेळाडू दिसला. दरम्यान तिसऱ्या षटकाची या ठिकाणी
तिसऱ्या षटकाचा पुढील चेंडू म्हणूया अभि खराडे यांचा. 12-2 गडी बाद थांबलेला स्कोर आहे. विशेष मात्र या ठिकाणी मोठा पटका नाही खेळतायत. गोलंदाजाच्या वरून मारायचा प्रयत्न आहे. या ठिकाणी शुभम तोरणेचा थ्रो थोडासा मिस झाला, काही इंच, अन्यथा स्टंप उद्ध्वस्त झाल्या असत्या. 14-2 गडी बाद. सुदर्शन मात्र स्ट्राईकवर आहे. परंतु पुनश्च एकदा टीम मेंढापूर क्रिकेटकडे वळलेली आहे. पुनश्च एकदा मेंढापूर अजिंक्य स्पोर्ट्स हे नाव आपल्याला दिसतंय. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. ओ सुरेख आपल्या फॉलो थ्रू में फिल्डिंग आणि स्टंपवर स्टॅकिंग एंडच्या स्टंपवर उद्ध्वस्त करायचा स्टंपना प्रयत्न. 15-2 गडी बाद. तो प्रयत्न मगाशी आपण बघितला की तोकडा पडला. मात्र एफर्टसाठी 100 आउट ऑफ 100 फॉर मिस्टर कॅप्टन अभि. दरम्यान आमचे महेश सदावर्ते सामन्याचा आनंद घेत आहेत. आज स्टेडियममध्ये उपस्थित राहून आनंद घेताना दिसत आहे. आहा, एफर्ट चांगला या ठिकाणी संतोष अण्णाचा. मात्र चेंडू इन टू द स्टँड्स. 6 रन्स. कमालीचा फटका. सुदर्शन मिले पूरे 6 रन. टोटल आधा डजन. ये बढ़िया बैटिंग के साथ इनका भी एज अ बल्लेबाज बढ़ रहा है वजन. वैसे टोटल में 21, 2 विकेटों के नुकसान पर. महेश सदावर्ते साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. गेल्या वर्षी स्टार प्रेक्षक म्हणून आपण त्यांना सन्मानित केलं होतं, तसं याही वर्षी रेसमध्ये आहेत. तर आमचे राजू नेहरकर साहेब सुद्धा, किरण नेहरकर साहेब सुद्धा सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. दररोजची हजेरी त्यांची असते. 21-2 गडी बाद. त्यांनी सुद्धा यंदा महेश सदावर्ते यांची निश्चितच ट्रॉफी आपल्या हातात घ्यायची असा निश्चय केलेला आहे. बघूया कोण जिंकेल. सोमनाथ सुतार. हा चांगला चेंडू आहे. मात्र दिशाहीन पंचाचं म्हणणं उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड सिग्नल. 29-2 गड्याच्या मोबदल्यात सुदर्शन स्ट्राईकवर. 4 चेंडूत 9 आणि संकेत 5 चेंडूत 7. हो, फटका चांगला आहे तसा, पण गॅप मिळत नाही. 2 क्षेत्ररक्षक त्या बाजूला आहेत, विश्वजीत आणि शुभम. दरम्यान या ठिकाणी सूचना असेल, टीम साईराम 11 कॅप्टन आपण स्टेजवर येऊन थांबा. टॉस लगेच होणार आहे. याच्यातील विजेता आणि तुमच्या दरम्यान टॉस. एकोणतीस 2 गडी बाद. संतोष अण्णा उद्योगपती आणि एक प्रगतशील बागायतदार अशी ख्याती आहे त्यांची. संतोष अण्णा मगर पहलवान. उजव्या यष्टीच्या बाहेर, बराचसा बाहेर, पंचाच्या नियमाच्या बाहेर. वाईड सिग्नल. वाईड निश्चित हवा. 32 का 31, 31 2 गडी बाद. योगेश देवकर ऑनलाईन स्कोरिंगचं काम पाहतायत पहा. आणि श्रेयश आज टेक्निशियन म्हणून काम बघतोय. एक हात कीबोर्डवर आहे, दुसरा माउसवर आहे. मिड विकेट क्षेत्रात हा पुल. कैसा स्वीप. क्षेत्ररक्षक तैनात. धाव 1 मिळेल तिथं. 32 for 2. चेंडू शिल्लक या ठिकाणी केवळ 2. 32 धावाची गरज अजून आणि 2 चेंडूमध्ये 32 पैकी या किती पाहूया. षटकार है, थोड़ा सा देर हो गई है. लेट स्टार्ट थोड़ा सा.
पुराने बिल्कुल भी रोहित शर्मा थे ना, लेट स्टार्टर थे। कमेंटेटर्स ना जो उन्हें डीम स्टार्टर बोला करते थे, पुराने बिल्कुल भी यंग रोहित शर्मा, डीम स्टार्टर। बड़ा हिट, बड़ा सिक्स। निनाद साहब की नजर उस गेंद पर थी और देख रहे थे उस गेंद को, एकटक देख रहे थे। चले, एक गेंद बाकी है, औपचारिकता बाकी है इस मैच की। अगला वाला मुकाबला किसके दरमियान होने वाला है ये पता चल रहा है हमको। खेलेंगे निमगांव मगराज से मेजर इलेवन वर्सेस टीम शिरूर। चार ओवर में 38 बना पाई। चलिए, अच्छा प्रयास किया है मिंडापुर, लेकिन आपने दोबारा यहाँ पे बड़े टूर्नामेंट में उतरने का प्रयास किया है। दोबारा से आप बिल्कुल भी टीम बना रहे हैं, टीम का बिल्डअप कर रहे हैं, ये अच्छी बात है। बढ़ते रहिए आगे, प्रैक्टिस करते रहिए।